नमस्कार. आज मी इथे जरा वेगळ्या पद्धतीचं जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मी बीटरूट कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेते आणि फोडी करून ठेवते अशा बारीक. आणि एक साफ करून त्याचे कापं काढून घेते. अशा प्रकारे कापं करून घेतलेली आहे. कापांना आता मीठ, लाल तिखट आणि तांदळाचं पीठ, थोडंसं कोकम आगळ आणि पाणी घालून पेस्ट करते आणि बीटरूटच्या कापांना लावून घेते. बीटरूटच्या कापांना मसाला लावून घेतलेला आहे. इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. मसाला लावलेले बीटरूटच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात बीटरूटची कापं फ्राय करायला ठेवते. कापं शिजलेली आहेत, फक्त वरून क्रिस्पी होण्यासाठी मी फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून बीटरूटचे कापं फ्राय करून घेतलेली आहेत. इथे छोटे तुकडे करून ठेवलेले बीटरूट शिजून घेतलेलं मिक्सरला पेस्ट करून घेते, थोडंसं पाणी घालून आणि वाटीत काढून घेते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात राई आणि जिरं घालते फोडणीला. एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर बारीक कापून ठेवलेलं बीटरूट घालते. हे शिजून नाही घेतलेले, कच्चे आहे. आणि झाकण लावून वाफ काढून घेते. पुन्हा झाकण काढलेलं आहे. थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून बीटरूट शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. किचन किंग मसाला घालते, ओलं खोबरं आणि मिक्स करून घेते. हळद आणि लाल मिरची पावडर नाही घालत आहे, मला त्याचा रंग नाही बदलायचा आहे. पुन्हा झाकण लावून घेतलेलं आहे. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. बीटरूटची भाजी तयार आहे. इथे खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात एक लसणीची पाकळी, एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून पेस्ट करून घेते आणि गाळून घेते. अशा प्रकारे खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे. त्यात कोकम आगळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं मीठ घालते. वरून कोथिंबीर घालते. कोकमाची कढी तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेलं आहे. त्यात एक तमालपत्र आणि अख्खा गरम मसाला घालते. थोडंसं जिरं घालते आणि परतून घेते 2 सेकंद. एक सुकी मिरची घातलेली आहे तोडून. शिजून घेतलेला भात घालते आणि परतून घेते. वरून बिर्याणी मसाला, चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. इथे मिक्सरमधनं पेस्ट करून ठेवलेले बीटरूटची 2-3 चमचे घालते आणि मिक्स करून घेते. बिर्याणी राईस तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेलं आहे. त्यात 1 वाटी ओलं खोबरं घालते आणि तुपावर 2 मिनटं परतून घेते. अर्धी वाटी साखर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. साखर वितळलेली आहे. 2 चमचे भाजून ठेवलेला रवा घालते आणि मिक्स करून घेते. इथे बीटची पेस्ट घालते 2-3 चमचे आणि मिक्स करून घेते. 2 थेंब रोज इसेन्स घालते आणि मिक्स करून घेते. वेलची पावडर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. मिश्रणाचा गोळा होत आलेला आहे. त्यात दुधाची पावडर घालते आणि गोळा होईपर्यंत परतून घेते. गोळा झालेला आहे. आता मी 5 मिनिट पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती थापून घेते. अशा प्रकारे
थापून घेतलेले वड्या करायसाठी आणि थंड करून घेते। इथे थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे, हे कच्चंच आहे। त्यात काळं मिरी पावडर आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, काळं मीठ आणि चाट मसाला घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं दही घालते, कोथिंबीर, सगळं मिक्स करून घेते। कोशिंबिरीला वर फोडणी देण्यासाठी तेल घेतलेले आहे, त्यात राई, मिरचीचे तुकडे, सफेद तीळ आणि कढीपत्ता घालून कोशिंबिरीला वरून फोडणी देते, मिक्स करून घेते। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।